मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आता पालकमंत्री ठरवताना पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे। 36 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच असताना आपल्याला बघायला मिळते। पुणे, रायगड, नाशिक, बीड, साताऱ्यामधलं पालकमंत्रीपद हे आता प्रतिष्ठेचं बनलंय। रायगडमध्ये तर अदिती तटकरे आणि भरत गोगावलेंचे अनेक महिन्यांपासून दावे होताना दिसतात। पुण्यामध्ये पुन्हा एकदा अजित पवारच पालकमंत्री होणार की मग चंद्रकांत पाटील यांना संधी दिली जाणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। जिल्हे 36 आहेत आणि मंत्री 41 आहेत, त्यामुळे 5 मंत्री पालकमंत्री पदाविना राहताना आपल्याला दिसतील। तर 11 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी दावे होत आहेत। पालकमंत्री पदासाठीची रस्सीखेच आपण बघतोय। ठाणे जिल्ह्यासाठी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक भाजपचे या दोघांमध्ये रस्सीखेच आहे। रायगडमध्ये अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले। नाशिक जिल्हा गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे अशा चौघांनाही वाटतंय की पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं। जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे। पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावामध्येच ही रस्सीखेच आहे। छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट आणि अतुल सावे। शिरसाटांनी आधीच दावा केलाय की आपणच पालकमंत्री होऊ। यवतमाळमध्ये अशोक उईके, संजय राठोड आणि इंद्रनील नाईक। तर साताऱ्यामध्ये पुन्हा चौघे इच्छुक आहेत। शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील। रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि योगेश कदम। कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजय, पालकमंत्री आता नेमकं कोणाला करायचं, कुठल्या जिल्ह्याचं हे ठरवताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कसोटी लागेल। अनेकांनी तर दावा आधीच करून टाकलेला आहे की आपणच पालकमंत्री होणार। यामिनी 41 मंत्री, 36 जिल्हे आणि त्याच्यात चर्चा सुरू आहे ते म्हणजे की 11 जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळवण्याचे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नाशिकमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादीकडून 2 जण इच्छुक आहेत, भाजपकडून 1 जण इच्छुक आहे। तसंच पुढे जाऊन जर पाहिलं तर साताऱ्याचं एक प्रकरण महत्त्वाचं आहे बघण्यासारखं, कारण की शिंदेच्या शिवसेनेकडून शंभूराज देसाई असतील तर भाजपकडून पुन्हा एकदा 2 जणांची दावेदारी, राष्ट्रवादीकडून 1 जणाची दावेदारी। त्यामुळे महाराष्ट्रातल्या या 11 जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पालकमंत्री पदासाठी खूप इच्छा आणि इच्छुकांची आधीच जे ती गप्पा गोष्टी ज्या त्या सुरू झालेल्या आहेत। आपण जर संभाजीनगरमध्ये गेलो तर याआधी संभाजीनगरचं पालकमंत्री पद जे ते शिंदेच्या शिवसेनेकडे होतं, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे होतं। आता पुन्हा एकदा संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी भाजपचे अतुल सावे यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं आहे। संजय शिरसाटांनी जे ते संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर दावेदारी केलेली आहे। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो बालेकिल्ला मानला जातो तो म्हणजे ठाणे। या ठाणे जिल्ह्यासाठी सुद्धा पालकमंत्री पदासाठी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुद्धा रस्सीखेच होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मागच्या सरकारमध्ये जो जिल्हा गाजला तो म्हणजे रायगड जिल्हा, कारण की भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी एकदम इच्छुक होते आणि त्याच्यानंतर त्यांना संपूर्ण कार्यकाळात मंत्रिपद मिळालं नाही आणि यंदा भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळालेलं आणि त्यांनी दावा केलेला आहे की मग रायगड जिल्ह्यावर पालकमंत्रीपद हे आम्हालाच मिळणार असा पुन्हा आता भरत गोगावलेंनी नवा दावा केलेला आहे। या ठिकाणाहून मंत्री अदिती तटकरे जे आहेत त्यासुद्धा दुसऱ्यांदा मंत्री जे ते आपल्याला या सरकारमध्ये येताना पाहायला मिळतात। त्यामुळे अदिती तटकरे सुद्धा पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले आपल्याला पाहायला मिळतात। असे अनेक जर एकंदरीत जे ते दावेदारी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं आता मुख्यमंत्र्यांसमोर काय नेमकी कसोटी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि हा सगळा एकंदरीत मुख्यमंत्री पालकमंत्री पदाचं वाटप कसं करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी अजय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।